नमस्कार. मी कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी. सर्वप्रथम चपराकच्या दिवाळी अंकाला मनपूर्वक शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे चपराकच्या सर्व वाचक वर्गाला देखील दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. चपराकसाठी लेख लिहिणं ही माझ्यासाठी नेहमीच एक आनंद पर्वणी असते. कारण त्या निमित्ताने काही वेगळं वाचलं जातं, विचारमंथन केलं जातं आणि आपल्या हातून काही वेगळं लिहिलं जातं. चपराकचा ह्या वर्षीचा दिवाळी अंक तर बोलका दिवाळी अंक आहे आणि त्यामुळेच चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांनी खूप छान कल्पना मांडली की चपराकमधले जे लेख आहेत त्याचं वाचन प्रत्यक्ष लेखकाकडून किंवा उत्तम अशा अभिवाचकांकडून करून घ्यायचं. मला देखील ही कल्पना खूप आवडली आणि त्यामुळेच चपराकसाठी मी जो लेख लिहिलाय त्या लेखाचं अभिवाचन आज मी स्वतःच करणार आहे. लेखाचं शीर्षक आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय स्त्री शिक्षण, स्त्रियांचे योगदान आणि संघर्ष. लेखन मृणालिनी कानिटकर जोशी. भारतामध्ये जाती व्यवस्थेशी जोडलेली आणि पारंपरिक व्यवसायावर आधारित अशी शिक्षण व्यवस्था अनेक शतकं अस्तित्वात होती. इंग्रज भारतात आल्यावर हळूहळू त्यांनी इथल्या राज्यांवर सत्ता प्रस्थापित करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे भारतीयांशी काही प्रमाणात सामाजिक आदानप्रदान देखील सुरू झाले. 1818 साली संपूर्ण भारत स्वतःच्या आधिपत्याखाली आल्यावर त्यांनी भारतात त्या काळाचा विचार करता आधुनिक मानली गेलेली ब्रिटिश पद्धतीची शिक्षण पद्धती सुरू केली. ती इथे रुळण्यासाठी काही काळ जावं लागणं स्वाभाविकच होतं. अशा परिस्थितीत स्त्रियांचं शिक्षण कसं सुरू झालं असेल, कोणत्या वाटावळणांनी ते पुढे गेलं असेल, त्या काळात समाजातील पुरुष विचारवंतांना स्त्री शिक्षणासाठी लोकांचे मन अनुकूल करायला किती संघर्ष करायला लागला असेल याची कल्पना आपण सगळेच जण करू शकतो. आणि अशा परिस्थितीत स्त्रियांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान म्हणजे त्यांच्यासाठी अग्निपरीक्षाच. आपल्या या मुख्य विषयाकडे वळताना माझ्या मनात अनेक विचारांनी गर्दी केली. जिथे स्त्रियांना शिकायला बंदी होती, शिक्षण म्हणजे महापाप समजलं जायचं. शिक्षणाचंच नाही तर कुठलं स्वातंत्र्य बाईला नव्हतं. तिला केवळ काम करणारं आणि भोग देणारं यंत्र असावं अशी वागणूक दिली जात होती. तेव्हा स्त्री शिक्षणात स्वतःचं योगदान देणाऱ्या स्त्रिया आधी स्वतः कशा शिकल्या असतील, कोणत्या दिव्यातून पार पडत त्यांनी हे आव्हान पेललं असेल, अशी कोणती आंतरिक उर्मी होती की स्वतःबरोबर आपल्या भगिनींना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करताना पुढच्या काळात या स्त्रियांचा वारसा जपणाऱ्या भगिनींनी केवळ स्त्री शिक्षणातच नाही तर एकूणच शिक्षण व्यवस्थेला आपलं भरीव योगदान दिलं असेल. भारतात जेव्हा स्त्री शिक्षणाचा विचार पुढे येत होता तेव्हा जगात स्त्री शिक्षणाची काय परिस्थिती असेल. अशा अनेक प्रश्नांची साखळी माझ्या मनात तयार होत होती आणि मी त्यांची उत्तरं शोधत होते. प्रथमतः संपूर्ण जगाचा विचार केला तर स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सगळीकडेच जुनाट विचारांचा, धर्मांधतेचा पगडा दिसून येतो. युरोपात काय किंवा आपल्याकडे काय, स्त्रीला घरकाम, शेतातलं काम आणि इतर अंगमेहनतीची कामं येणं महत्वाचं मानलं जात होतं. शिक्षण दिलंच तर ते धर्मविषयक असेल. तरी देखील युरोपात कुठे कुठे मुलींना, स्त्रियांना एकत्र करून थोडं थोडं शिक्षण दिले जात असल्याचे उल्लेख आढळतात. मेरी कार्पेंटरबाई इंग्लंडमध्ये असे छोटे छोटे वर्ग घ्यायच्या. भारतात मात्र वैदिक काळात स्त्रिया शिक्षण घेत होत्या याचे स्पष्ट उल्लेख आढळतात. ह्या स्त्रिया काव्यरचना करत होत्या, वादविवादात भाग घेत होत्या. ब्रह्मवादिनी आणि सत्योद्वाहा असे शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांचे 2 गट होते. ब्रह्मवादिनी स्त्रिया ब्रह्मचर्य पालन करून शिक्षण घेत आणि अध्यापनाचं काम करत, तर सत्योद्वाहा गटातील स्त्रिया विवाह होईपर्यंत अध्ययन करत. ही दैदिप्यमान परंपरा पुढे विविध स्मृती निर्माण झाल्या त्या काळात मोडून पडली आणि स्त्रीला अगदी बंदिवान जीणं जगणं क्रमप्राप्त झालं. शतकानुशतके स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहिल्या. अर्थात काही काही घरांमधून, विशेषतः राजघराण्यांमधून, त्या काळातल्या प्रतिष्ठित घरातून आणि काहीसा पुरोगामी विचार करणाऱ्या कुटुंबांमध्ये स्त्रियांना घरी थोडंफार वाचन लेखनाचे धडे दिले जात होते. राजामाता जिजाऊ, आनंदीबाई पेशवे ही उदाहरणं आपल्याला माहितीच आहेत. पण एकूण स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन काही विकसित झालेला नव्हता. भारतात इंग्रजांचं राज्य आलं. संपूर्ण भारत त्यांच्या आधिपत्याखाली आला. त्यानंतर ब्रिटिशांनी पाश्चात्य पद्धतीप्रमाणे इथे शाळा आणि शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याची खटपट चालवली.
ख्रिस्ती धर्म प्रचार करणे हा जरी त्यांचा मुख्य उद्देश असला तरीही त्या शिक्षण पद्धतीचा आपल्याला फायदाच झाला. तो अशासाठी की नवतरुणांची एक फळी इंग्रजी शिक्षण घेऊ लागली. त्यांचा आंग्ल वाङ्मयाशी, तिथल्या संस्कृतीशी परिचय झाला. पाश्चात्य पद्धतीमधला स्त्री पुरुष संबंधातला काहीसा मोकळेपणा त्यांना आकर्षित करू लागला. त्याचबरोबर काही विचारवंत, ज्यांना सुरुवातीपासूनच आपल्या समाजातील रूढीप्रियता, अतिशय भयानक आणि अनिष्ट चालीरीती यांचा तिटकारा होता, त्या बंद व्हाव्या असं वाटत होतं, अशा सर्व मंडळींना स्त्री शिक्षणाचा प्रश्न प्राधान्याने हाती घेण्यासाठी मानसिक बळ मिळाले हे निश्चित. भारतात स्त्री शिक्षणाची सुरुवात बंगालमध्ये झाली. अर्थात सुरुवातीला ब्रिटिश पुरुष स्त्रियांचा यात सहभाग असणं अगदी स्वाभाविक होतं, कारण त्यांच्याकडे सत्ता होती. सन 1818 मध्ये मिसेस मार्शमन यांनी मुलींच्या शिक्षणासाठी काही प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर कलकत्त्याला स्त्रियांसाठी लहान प्रमाणात का होईना शाळा सुरू झाल्या. 1822 मध्ये मिस कुक अर्थात विवाहानंतरच्या मिसेस विल्सन यांनी दारोदार हिंडून मुली गोळा करून शाळा सुरू केली. महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा 1824च्या मार्चमध्ये मुंबईत सुरू झाली आणि ती गंगाबाई नावाच्या एतद्देशीय स्त्रीने सुरू केल्याची नोंद मेमोरियल पेपर्स ऑफ द अमेरिकन मराठी मिशन 1813 ते 1881 या पुस्तकात मिळते. ही शाळा सुरू झाल्यावर 2 इंग्रज स्त्रियांनी तिला सर्वतोपरी सहाय्य करण्याची तयारी दर्शवली. पण मार्चमध्ये सुरू झालेली ही शाळा मे महिन्यात बंद पडली. त्याचं कारण असं होतं की मुंबईमध्ये आलेल्या पटकीच्या साथीत गंगाबाईंचा मृत्यू झाला. शाळा अल्पजीवी ठरली तरी एका स्त्रीनं अतिशय धाडस दाखवत त्या काळी उचललेलं हे पाऊल सुवर्णाक्षरात नोंद करून ठेवावं अशा मोलाचं आहे. त्यानंतरच्या काळात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी मुलींसाठी भारतभरात कुठे कुठे शाळा चालू केल्या होत्या. महाराष्ट्रात अहमदनगर, ठाणे, नाशिक तसेच मुंबई प्रांतात या शाळा सुरू झाल्याची नोंद सापडते. या सर्व शाळा ख्रिस्ती मिशनच्या पुढाकाराने चालत होत्या, पण त्यांना भारतातील उदारमतवादी व श्रीमंत लोकांकडून आर्थिक पाठबळही मिळत होते. त्यामुळे त्या सर्वांचा इथे आदरपूर्वक उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्या पाठबळावर इथल्या स्त्री शिक्षण विषयक चळवळीनं जोर पकडला हे नक्की. जगन्नाथ शंकरशेठ, भाऊदाजी लाड, बैरामजी कारसेटजी, मंगलदास नथुबाई यांच्याकडून आर्थिक मदत होत होती. त्याचप्रमाणे आगरकर, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ हरी देशमुख, विठ्ठलरामजी शिंदे, महात्मा फुले या महत्वाच्या समाजसुधारकांमुळे स्त्रीच्या शिक्षणाला आणि विकासाला गती मिळाली हे नक्की. या सगळ्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्व जाती धर्मांच्या मुलींसाठी पुण्यात भिडेवाड्यात सुरू केलेल्या पहिल्या शाळेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पूर्णपणे एतद्देशीय अर्थात सर्व मराठी मंडळींचा पुढाकार असलेली ही शाळा, कोणाही परकीयाची मदत न घेता स्वबळावर उभी राहिलेली ही पहिली शाळा. आणि महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईंना सर्वप्रथम शिक्षण देऊन ह्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करण्याची प्रेरणा दिली. सुरुवातीला प्राथमिक शिक्षणाचे धडे सावित्रीबाईंना आपल्या पतीकडून म्हणजेच महात्मा फुले यांच्याकडून मिळाले. त्यानंतर फुले यांचे मित्र जोशी भवाळकर व गोवंडे यांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले. त्यानंतर सावित्रीबाई पहिल्या भारतीय स्त्री शिक्षिका म्हणून सर्व जाती धर्मातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी सिद्ध झाल्या. सावित्रीबाईंचे त्या काळातील प्रचलित पद्धतीप्रमाणे अगदी अल्पवयात म्हणजे 9व्या वर्षी लग्न झाले. समाजातल्या एकूणच कुप्रथांची चीड असणारा, स्त्री शिक्षणाचे महत्त्व जाणणारा, आपल्याच शूद्र म्हणून हिणवल्या जाणाऱ्या बांधवांची उन्नती घडवून आणण्याचे स्वप्न बघणारा ज्योतिराव फुलेंसारखा जोडीदार त्यांना मिळाला. आपलं उच्च ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी समाजाचा आणि आप्तस्वकीयांचाही प्रखर विरोध सोसला. हे काही सोपं काम नाही. त्या काळच्या आणि आताच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीतही स्त्रियांसाठी ही गोष्ट अधिकच कठीण. पण वय लहान असूनही खूप मोठी समज असलेल्या सावित्रीबाईंनी ही आग ज्योतिबांच्या बरोबरीनं मोठ्या धीरानं सोसली. पण आपल्या ध्येयापासून त्या तसूभरही ढळल्या नाहीत. या दाम्पत्यावर मारेकरी घातले गेले. सावित्रीबाईंवर शेण गोळे दगड फेकले गेले. एखाद्या स्त्रीच्या दृष्टीने ही किती अपमानास्पद गोष्ट. पण आपल्या समाजातल्या स्त्रिया शिकल्या तर त्यांची आणि पर्यायाने समाजाची प्रगती होईल हे सावित्रीबाई जाणून होत्या. म्हणूनच हा शेण गोळ्यांचा मारा मुकाट सहन करत त्या शाळेत जात. शाळेत गेल्यावर बरोबर घेतलेले दुसरे लुगडे नेसून पहिले धुवून टाकत, वाळत घालत
आणि शांतपणे आपल्या अध्यापनाच्या कामाला सुरुवात करत. त्यांना राग येत नसेल का? पण समाज हितासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या सावित्रीबाईंनी या गोष्टीची मुळीच कदर केली नाही. सावित्रीबाई कवयित्री देखील होत्या बरं. त्यांच्या कवितांमधून देखील शिक्षणाचे महत्व सांगितले आहे. दूर फेकुनी रूढी द्यारे परंपरेची मोडून दारे, दूर फेकुनी रूढी द्यारे परंपरेची मोडून दारे, लिहिणे वाचणे शिकून घ्या रे, छान वेळ आली इंग्रजी माऊली आली. इथे इंग्रजी माऊली म्हणजे इंग्रजी शिक्षण असं त्यांना अभिप्रेत आहे. इंग्रजी शिक्षण, आधुनिक शिक्षण. या त्यांच्या काव्यरचनेतून तत्कालीन रूढीग्रस्त समाजाला जागृत करण्याचा त्यांचा ध्यासच दिसून येतो. यानंतरचं नाव आहे ते भारतीय स्त्रीचे नसून मेरी कार्पेंटर ह्या युरोपियन महिलेचे आहे. राजाराम मोहन राय यांच्या विचाराने प्रभावित होऊन 1866 साली कार्पेंटरबाई भारतात आल्या. त्यानंतरच्या 10 वर्षात त्यांनी 4 वेळा भारत दौरा केला आणि मुलींसाठी कलकत्ता, अहमदाबाद, मुंबई आणि मद्रास इथे नॉर्मल स्कूल्सची स्थापना केली. पुणे आणि अहमदाबाद अशा 2 ठिकाणी त्यांच्या प्रयत्नाने ट्रेनिंग कॉलेज स्थापन झाली. गंमत म्हणजे सुरुवातीला या ट्रेनिंग कॉलेजमध्ये दाखल झालेल्या 8 मुलींपैकी काही मुलींना साधी अक्षर ओळख देखील नव्हती. पण त्यावर मात करत या मुलींना मोठ्या जिद्दीनं शिकवलं गेलं आणि ट्रेनिंग कॉलेजचं कार्य चालू राहिलं. हा काळ प्रचंड अशा सामाजिक घुसळणीचा, परिवर्तनाचा, अस्वस्थतेचा, तरीही स्त्रियांच्या आणि पर्यायाने संपूर्ण समाजाच्या उन्नतीची सोन चाहूल देणारा ठरला असं म्हणलं तर ते वावकं ठरणार नाही. या काळात भारतभर कलकत्ता, मद्रास, तंजावर, महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर वगैरे ठिकाणी मुलींच्या शाळा निघत होत्या. काही अल्पजीवी ठरत होत्या, पण तरी देखील त्या प्रत्येक शाळेचं स्वतःचं असं वेगळं योगदान स्त्री शिक्षणात होतं हे नक्की. पंडिता रमाबाईंनी देखील स्त्री शिक्षणासाठी खूप मोठे योगदान दिले. 1 मे 1882 रोजी त्यांनी पुणे मुक्कामात आर्य महिला समाजाची स्थापना केली. त्याच धर्तीवर त्यांनी मुंबईला देखील शाखा काढली. आर्य महिला समाजाने सामाजिक कार्याबरोबर स्त्री शिक्षणाचं कार्य देखील तळमळीने केले. पंडिता रमाबाईंनी मुख्यत्वे विधवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रथम मुंबईला 11 मार्च 1889 रोजी शारदा सदन या संस्थेची स्थापना करून तिथे मुलींच्या शिक्षणाची चांगली व्यवस्था केली. मुलींना अतिशय रोचक आणि अभिनव पद्धतीनं त्या शिक्षण देत. मुंबईत शारदा सदनात त्यांनी विद्यार्थिनींच्या प्रवेशाची वयोमर्यादा 20 अशी ठेवली होती. परंतु पहिलीच विधवा सोवळ्यातली विद्यार्थिनी त्यांच्याकडे दाखल झाली, तिचं वय होतं 24. पंडिता रमाबाईंनी ही अट ताबडतोब शिथिल केली आणि ह्या मुलीला म्हणजेच गोदूबाई जोशीला शारदा सदनात प्रवेश दिला. ह्या गोदूबाई म्हणजे ज्यांच्याशी धोंडो केशव कर्वे यांनी पुनर्विवाह केला त्या आनंदीबाई कर्वे. 1890 मध्ये शारदा सदन पुण्याला स्थलांतरित झाले. मिशनऱ्यांच्या साह्याने शारदा सदनचे काम चालत होते. त्यामुळे तिथे ख्रिस्ती धर्माचा प्रचार होईल ही भीती जनमानसात होतीच. त्यात पंडिता रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला असल्याने लोकांच्या मनात आपल्या मुलींचं ख्रिस्तीकरण होईल ही आशंका होती आणि त्यामुळे ह्या शाळेचे काम इथे फारसे रुजू शकले नाही आणि पुण्यातलं सदन केडगाव इथं हलवण्यात आलं. सावित्रीबाईंच्या शिक्षण व्रताचा, त्यांच्या जिद्दीचा वारसा पुढे त्यांच्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या महाराष्ट्रीयन स्त्रीनी समर्थपणे चालवलं असं विचारलं तर त्याचं उत्तर निश्चितपणे रमाबाई साहेब रानडे असंच द्यावं लागेल. सावित्रीबाईंच्या नंतर तब्बल 31 वर्षांनी रमाबाईंचा जन्म झाला. जरी पुण्यात ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी 1848 मध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली तरी त्यानंतर 15-16 वर्ष उलटल्यावरही स्त्री शिक्षणाविषयी फारसा पुढारलेला दृष्टिकोन काही समाजात विकसित झालेला दिसत नाही. कारण 12व्या वर्षी रमाबाईंचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याशी लग्न झाले तेव्हा त्या पूर्णपणे निरक्षर होत्या. परंतु माधवरावांच्या आग्रहामुळे आणि त्या काळची सामाजिक परिस्थिती विचारात घेता त्यांना विरोध करणं शक्य नसल्यामुळे रमाबाईंनी लग्नाच्या पहिल्याच दिवशी घरात शिक्षणाचा श्रीगणेशा केला. माधवराव जरी आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते असले तरी घरातील अन्य मंडळी रूढीवादी असल्याने रमाबाईंना अनेक प्रकारच्या त्रासाला तोंड देत आपलं शिक्षण पूर्ण करावं लागत असे. माधवरावही सहृदय असल्यामुळे रमाबाईंना होणारा जास त्यांना अस्वस्थ करत असे. रमाबाईंनी सुरुवातीला जरी पतीच्या इच्छेखातर आपल्या शिक्षणाला प्रारंभ केला तरी पुढे त्यांना शिक्षणात रुची निर्माण होऊन
त्यांनी बंगाली भाषा देखील शिकून घेतली. इंग्रजीवर सुद्धा त्यांनी उत्तम प्रभुत्व मिळवलं होतं. माधवरावांच्या सहवासात त्यांच्यामध्ये समाजसेवेची वृत्ती, शिक्षणाची ओढ, देशप्रेम आदी गुणांचा परिपोष झाला. माधवरावांच्या निधनानंतर रमाबाईंनी 1909 साली पुणे सेवा सदन ही स्वतंत्र शाखा सुरू केली. 1908 साली मुंबईतील बैरामजी मलबारी आणि दयाराम गिडुमल या समाज धुरीणांनी एकत्र येत मुंबईला सेवा सदन संस्थेची स्थापना केली होती आणि रमाबाईंना संस्थेचं अध्यक्ष केलं होतं. पण एका वर्षाच्या अवधीतच रमाबाईंनी पुणे सेवा सदन ही शाखा स्वबळावर उभी केली. गोपाळकृष्ण देवधर यांचं बहुमोल सहकार्य त्यांना या कामी लाभलं. सर्व जाती धर्माच्या मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था, गरीब अनाथ गरजू मुलींसाठी वसतिगृह अशा सोयी करतानाच मुलींना केवळ शिक्षण देऊन भागणार नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल असे व्यावसायिक शिक्षणही दिले पाहिजे असा दूरदृष्टीचा विचार रमाबाईंनी केला. त्यामुळेच सेवा सदनात औपचारिक शिक्षणाबरोबरच शिवण, स्वयंपाक, हातमागावर काम करणं असे व्यावसायिक कोर्सही दिले गेले आणि त्याचबरोबर इंग्रजी शिक्षणाचा वर्ग, प्रथमोपचाराचा वर्ग सुरू केले गेले. नर्सिंगचं प्रशिक्षणही सेवा सदनमध्ये दिलं जाऊ लागलं. 1914 साली महिलांसाठी ट्रेनिंग कॉलेज सेवा सदननी सुरू केलं. विद्यार्थिनींना केवळ व्यावसायिक शिक्षण देऊनच रमाबाई थांबल्या नाहीत, तर त्या काळाच्या मानानं अतिशय अभिनव आणि काहीशी धाडसी ठरेल अशी फॅन्सी फेअर ही संकल्पनाही यशस्वीपणे राबवून त्यांनी सेवा सदनातील स्त्रियांना अर्थार्जनाचा मार्ग देखील दाखवला. सेवा सदनचे काम निष्कलंकपणे आणि सातत्याने चालू राहिले, ते आजही चालू आहे. त्या काळात सोलापूर, अहमदनगर, अलिबाग, नागपूर, नाशिक इतकंच काय ग्वाल्हेर येथे देखील सेवा सदनच्या शाखा चालू होत्या. इतकं हे महत्वाचं काम रमाबाई रानडेंनी केलं. स्त्री शिक्षणात स्त्रियांचे योगदान काय व किती याचा विचार करताना ठळकपणे समोर येणारी नावं जशी इथे आपल्यासमोर मांडली, तसाच स्त्री शिक्षणाचा थोडा ज्ञात इतिहासही मांडला. तरी देखील अजून 2 नावं घेणं मला इथे अपरिहार्य वाटतं. ते म्हणजे काशीबाई कानिटकर आणि आनंदीबाई कर्वे. काशीबाईंनी स्वतः औपचारिक असं कोणतंच शिक्षण घेतलं नव्हतं, परंतु त्यांचे पती गोविंदराव हे आधुनिक विचारांचे व स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. काशीबाईंनी लग्नानंतर माहेरी राहून थोडंफार वाचन लेखन शिकून घेतलं. सासरी आल्यावर गोविंदरावांकडून विविध विषयांचे ज्ञान त्यांना प्राप्त होत गेले. यामुळे त्यांच्या मूळच्या चौकस बुद्धीला अनेक पैलू पडले. गोविंदरावांच्या सहवासात त्यांची प्रगल्भता वाढली आणि लेखनाची आंतरिक उर्मी उफाळून आली. त्यांच्या लेखन कार्यामुळे त्यांचे नाव लेखिका म्हणून आदराने घेतले जाते. पण शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं काम थोडंसं दुर्लक्षितच राहतं. काशीबाई कानिटकर या प्रथमपासून रमाबाईंबरोबर सेवा सदनचे काम करत होत्या. सेवा सदनच्या त्या उपाध्यक्ष होत्या. मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करण्याचे काम काशीबाईंकडे असे. त्या आणि गोविंदराव विद्यार्थिनींसमोर विविध विषयांवर व्याख्यानं देऊन त्यांना विविध ज्ञान विषयांचा परिचय करून देत असत. रमाबाईंइतका त्यांच्या कामाचा पैस मोठा नसला तरी त्या मनापासून त्यात सहभागी होऊन स्त्री शिक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावत होत्या. त्यांच्याप्रमाणेच आनंदीबाई कर्वे देखील महर्षी कर्व्यांच्या मागे सतत सावलीसारख्या उभ्या राहिल्या. आश्रमात येणाऱ्या मुलींचे विविध प्रश्न सोडवून त्यांना आईची माया देऊन त्यांनी एक प्रकारे त्या मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या मुलींचे आयुष्य सावरून त्यांना योग्य शिक्षण देऊन पुन्हा सन्मानाचे जीवन दिले. त्यामुळे ह्या प्रवासात त्या दोघींचा उल्लेख मला महत्वाचा वाटतो. काशीबाई कानिटकर आणि आनंदीबाई कर्वे यांच्या ह्या दोघींमधला समान दुवा म्हणजे त्या दोघींचाही जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला. काशीबाई 1862 आणि आनंदीबाई 1865 आणि दोघींनीही स्वातंत्र्योत्तर काळही पाहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या स्त्री शिक्षण चळवळीच्या त्या अतिशय महत्वाचा भाग होत्या. कारण अनेक हाल अपेष्ट सोसत लोकांची बोलणी खात त्या स्वतः शिकल्या आणि स्त्रियांच्या शिक्षणात स्वतःचे योगदानही दिले. अक्षरे गिरवण्याची परवानगी मिळावी म्हणून धडपडणाऱ्या स्त्रियांपासून ते डॉक्टर, इंजिनियर, वकील झालेल्या स्त्रियांपर्यंतच्या प्रवासाच्या त्या दोघीजणी साक्षीदार ठरल्या. मुलींच्या शिक्षणासाठी ज्या अनेक ज्ञात अज्ञात स्त्रियांनी थोड्याफार प्रमाणात किंवा पूर्णपणे झोकून देऊन आपले योगदान दिले, त्या स्त्रियांमध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी, गंगूबाई खेडेकर, डॉक्टर रखमाबाई राऊत, कृष्णाबाई केळवकर,
राजर्षी शाहू महाराजांच्या स्नुषा इंदुमती राणीसाहेब यांचीही नावे खूप महत्वाची आहेत. कारण अनेक संकटांना तोंड देत त्या शिकल्या आणि एक वेगळा आदर्श त्यांनी समाजापुढे घालून दिला. या प्रसिद्ध स्त्रियांप्रमाणे अजूनही काही नावं असतील ज्यांनी स्वतः शिकून एक प्रकारे स्त्री शिक्षणाला प्रेरणा दिली. याशिवाय संपूर्ण भारतात अशा अनेक अज्ञात भगिनी होत्या ज्यांनी आपापल्या पातळीवर स्त्री शिक्षणाला आपले योगदान दिले आहे. आज स्त्रियांचा शिक्षण प्रक्रियेत सहभाग फक्त स्त्री शिक्षणापुरता मर्यादित न राहता समाजाच्या सर्व घटकांच्या शिक्षणातही स्त्रियांचे महत्वाचे योगदान आहे. मग ते बालकांचे शिक्षण असो, व्यावसायिक असो किंवा कला तंत्रज्ञान, त्या स्त्रियांचं भरीव योगदान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील स्त्रियांचं धाडस, त्यांनी स्त्री शिक्षणासाठी सोसलेल्या हाल अपेष्टा या साऱ्याची गोमटी फळे आज सर्व समाज साकतो आहे. या सर्व प्रयत्नांची परिणिती आज आपल्या समोर आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे, पण जो प्रवास आज आपल्या समोर आहे तो नक्कीच एका सुफळ अशा बिंदूपाशी येऊन थबकला आहे. या सर्व ज्ञात अज्ञात स्त्रियांचा भारतीय समाज कायमच ऋणी राहील. सोशिली निंदा तरी गिरवीत गेली अक्षरे, सोशिली निंदा तरी गिरवीत गेली अक्षरे, हृदयी तिच्या ज्ञानामृताचे वाहती निर्मळ झरे. शिक्षणा वाचून स्त्रीची दुर्दशा होई जनी, शिक्षणा वाचून स्त्रीची दुर्दशा होई जनी, जाणिले हे अंतरी आणि योजिले काही मनी. शिक्षणाचे वस्त्र आणिक अक्षरे आभूषणे, शिक्षणाचे वस्त्र आणिक अक्षरे आभूषणे, स्वावलंबी जीवनाचे येई भारी गोंदणे. जे बंद दरवाजे स्त्रियांना ते तुम्ही केले खुले, जे बंद दरवाजे स्त्रियांना ते तुम्ही केले खुले. आजची प्रत्येक तारा तळपते तुमच्यामुळे, आजची प्रत्येक तारा तळपते तुमच्यामुळे. धन्यवाद.